तर मित्रांनो आपण आज आलो आहोत इकडे चोईस तंदुरीच्या निखिल भाऊ यांचा स्टॉल लागला आहे. आपण आलो आहोत रेल्वे ग्राउंड मैदान आहे ना आपलं डोंबिवली वेस्टला. नमस्कार. तर बघा आपण आज आलो आहोत आपल्या इकडे मॅजिक बाईट्सचं व्हेज सोया चाप तंदुरी त्यांचा स्टॉल आहे आपल्या गरडा सर्कलच्या इकडे. आपण सगळ्यांनी त्याची टेस्ट घेतलीच असेल. तर आता आपण राजभाऊंना भेटूया. राजभाऊ नमस्कार. काय म्हणता, कसे आहेत, कसं वाटतंय तुम्हाला? चांगला आहे. कसा आहे ते प्रतिसाद लोकांचा? चांगला आहे बऱ्यापैकी. अच्छा, तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की आपलं प्रोडक्ट ॲक्च्युली काय आहे हे थोडी तुम्ही समजावून सांगा. आपण थोडं आत जाऊया का? हां, तर आपलं हे प्रोडक्ट ॲक्च्युली काय आहे हे थोडं जरा तुम्ही आपल्या ॲक्च्युअलमध्ये सोयाबीन असतात ना, त्याच्या बिया असतात, सोयाबीनच्या बिया हे त्याच्यापासून बनवलेलं हेल्दी प्रोडक्ट आहे. बरोबर. आणि सर्वात मेन काय, आपण त्याला फ्राय करत नाही, ऑइल फ्राय नसतं, काय नसतं. आपल्याकडे हा बार्बिक्यू आहे. बरोबर आहे. त्याच्यावर आपण बार्बिक्यू करतो आणि बार्बिक्यू करून वरतून आपण त्याच्यामध्ये बटर वगैरे टाकतो. ते पण कोणाला नसेल तर आपण नाही टाकत. पण फुल हेल्दी प्रोडक्ट आहे. म्हणजे जे जिमला जातात, वर्कआउट करतात, डाएट करतात, त्यांच्यासाठी एकदम बेस्ट प्रोडक्ट आहे. आणि सर्वात मेन म्हणजे ऑइल लेस. हां, त्याच्यामुळे तुम्हाला हेल्थसाठी खूप छान आहे. बरोबर आहे. आणि बार्बिक्यू करून देतो. बरोबर. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, जेव्हा पहिल्यांदा मी खाल्लं होतं, मी 2011 झालं नॉनव्हेज सोडलेलं आहे. तर मी जेव्हा पहिल्यांदा खाल्लं मला वाटलं अरे मी खरंच काय चिकन तंदुरी खातो की काय असं आहे. पण ह्याचा जो टेस्ट आहे ती जरी नॉनव्हेजची असली तरी हे प्युअर व्हेज आहे ना सर? प्युअर व्हेज आहे. याचे प्रोटीन कंटेंट चांगले आहेत. अजून आपले काय काय प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये आपण अजून मशरूम देतो, पनीर टिक्का देतो. म्हणजे रेस्टॉरंटमध्ये तर आपल्या भरपूर काही काही व्हेज शोरमा आहे जो नॉर्मली कुठे भेटत नाही. नॉर्मली लोक पनीर किंवा मशरूम देतात. आपल्याकडे सोया चापमध्ये शोरमा आहे जो तुम्हाला एकदम नॉनव्हेज सारखा लागेल. म्हणजे बरोबर आहे. फरक ओळखूच नाही शकणार व्हेज आहे की नॉनव्हेज आहे. बरोबर आहे. तो बेस्ट आहे. तो पण नक्की ट्राय करा. त्यानंतर मोमोज आहेत, तंदुरी मोमोज बनवून देतो आपण. फ्रेंच फ्राईज आहे आपल्याकडे. कमीत कमी 15 ते 20 प्रकारचे फ्रेंच फ्राईज वेगवेगळ्या फ्लेवरचे. आणि ट्विस्टर आहे, बटाटो ट्विस्टर. बरोबर. ते पण 15 ते 20 फ्लेवरमध्ये. हां, सर्वात महत्त्वाचं कसं आहे की लोकांना व्हेज खायचं आहे पण व्हेजमध्ये ऑप्शन खूप कमी आहे. बरोबर आहे. आणि आता आपल्याकडे प्युअर व्हेज चायनीज पण आहे. आणि चायनीजचं कसं होतं की तुम्हाला नॉर्मली मिक्समध्ये भेटतं व्हेज नॉनव्हेज. जो व्हेज खाणार आहे त्याच्याकडे ऑप्शनच नाही आहे का बाबा व्हेज चायनीज कुठे भेटतं. आपल्याकडे स्पेशली व्हेज चायनीज आहे आणि आपण प्युअर व्हेजच देतो. आणि क्वालिटी वाईज आपण कुठे कॉम्प्रोमाइज करत नाही. सर्वात महत्त्वाचं हो, त्यात काही प्रश्नच नाही आहे. मी तो पाहिला आहे. येऊन चायनीज पण टेस्ट करा. चायनीज पण खूप सुंदर आहे आपल्याकडे. आणि चायनीजमध्ये काय काय व्हरायटीज नवीन आहे, जसं मोमोज चिली, सोया चाप चिली, जे नॉर्मली तुम्हाला कुठे भेटणार नाही. बरोबर आहे. आपल्याकडे. हां, त्याच्यानंतर नाशिकची मिसळ आहे. मी स्वतःच नाशिकचा असल्यामुळे लहानपण तिकडे गेले सर्व, त्याच्यामुळे काळ्या रस्त्याची नाशिकची मिसळ. हो हो. आणि ती पण 99 रुपीजमध्ये अनलिमिटेड. तुम्ही कितीही खाऊ शकता. पाव आणि रस्सा. काय म्हणता? म्हणजे हे हां, आता मी तुम्हाला सांगतो राजभाऊ, हे आपल्या बऱ्याचशा प्रेक्षकांना आणि बऱ्याचशा डोंबिवलीतल्या रहिवाशांना माहिती नव्हतं. या व्हिडिओ या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना ह्या गोष्टी मित्रांनो आज तुम्हाला कळल्या असतील. तर मी तुम्हाला विनंती करीन की गरडा सर्कललाच आहे आपलं पहिलंच. माझ्यामध्ये खाऊ गल्ली जशी गरडा सर्कलची सुरू होते तर पहिलं हो विजय सेलच्या बाजूला जी सुरुवात होते ती आपल्यापासूनच होते. बरोबर. आणि तुम्ही तिकडे जर का अभिषेक भाऊंचा व्हिडिओ बघून येत असाल तुम्हाला 10% डिस्काउंट पण देऊ. टेन्शन. धन्यवाद राजभाऊ त्याबद्दल. नाही, आपले जे आहेत व्ह्युअर्स आहेत ते नक्की त्याबद्दल काय नाही चोखंद आहेत ते. त्यामुळे हां, तर तुम्हाला परत एकदा शुभेच्छा देतो मी. थँक्यू सो मच. आणि हा व्हिडिओ इथे थांबवतो.